Since last year, I have changed my mind of not going to Goa in the month of May. सगळीकडे गरमी तितकीच असल्यामुळे गोव्यातली गरमी काही वेगळी विशेष वाटली नाही. उलट पुण्यात टेम्परेचर जिथे 40-42 होतं ते तिथे 35-36 होतं. सांगायचा मुद्दा असा, या मे महिन्यातही मी गोव्याला जाऊन आले आणि अजिबात ऑफ सीझन वगैरे असं काहीही नव्हतं. मार्टिन्स कॉर्नरला मीटिंग होती, हॉटेल्स फुल होते आणि संध्याकाळी बीचवर एकटंच निवांत बसायला जागा पण नव्हती. पण या सगळ्यातही निवांतपणासाठी मला एक अमेझिंग हॉटेल सापडलं. अंजुना आणि वागातोरच्या मध्ये ही प्रॉपर्टी आहे. बाय द नेम ऑफ द येलो हाऊस बाय IHCL सिलेक्शन्स. हा एक पोर्तुगीज विला होता विच टर्न आउट टू बी अ ब्युटिफुल हॉटेल बाय IHCL सिलेक्शन्स. दिस इज माय स्टे स्टोरी एपिसोड 7 वेअर आय विल बी शो यू ग्लिम्स ऑफ माय स्टे ॲट द येलो हाऊस बाय IHCL सिलेक्शन्स. हे हॉटेल बीचपासून साधारण 10 मिनिटांवर आहे. दॅट इज नेव्हर एन इश्यू फॉर मी. माझा बीच टच असण्यापेक्षा हॉटेल कसं आहे यावर फोकस जास्त असतो. हा जो विला आहे यात हॉटेलचं रिसेप्शन, रेस्टॉरंट्स, बँकवेट, थोडक्यात ॲम्युनिटीज आहे. त्यापुढे एक छोटासा बट व्हेरी वेल मेंटेन पूल आणि पूल बार आहे आणि त्या सलग त्यांची एक नवीन बिल्डिंग आहे ज्यात त्यांच्या सगळ्या कॅटेगरी रूम्स आहेत. इंडोर गेम्स ॲज सच कुठे दिसले नाहीत. आय फील दिस हॉटेल इज मोर सुटेबल फॉर कपल्स अँड ॲडल्ट्स. त्यांच्याकडे फ्रायडे अँड सॅटर्डे कलिनरी ॲक्टिव्हिटी होते, पण आम्ही संडेला गेल्यामुळे आम्हाला तो एक्सपिरियन्स घेता नाही आला. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे एक टपाल पेटी आहे जिथे तुम्ही स्वतःच्या घरी किंवा जवळच्या माणसांना तिथले पोस्टकार्ड्स पाठवू शकता. दे टेक द रिस्पॉन्सिबिलिटी टू पेस्ट स्टॅम्प्स ॲज पर युअर ॲड्रेस अँड हँड ओव्हर इट टू द पोस्टमन. नाव इम्पॉर्टंट पार्ट, लेट मी शो यू माय रूम. They have divided room into 3 parts. It was very spacious. First is sitting area, then bed, later dressing area, and at the end bathroom. रूम तर स्पेशियस होतीच, पण बाथरूमही तितकंच स्पेशियस होतं. शिवाय या रूमला बाल्कनीही होती. बीच डेस्टिनेशनला येऊन या बाल्कनीमधून लांबच्या लांब हिरवागार परिसर दिसत होता. द बेस्ट पार्ट फॉर मी वॉज, मी ज्या गोष्टी या ट्रिपमध्ये एक्सप्लोअर करायच्या ठरवल्या होत्या त्या अगदी 10-15 मिनिटांच्या अंतरावर होत्या. जसं की विनायक फिश थाली रेस्टॉरंट, आनंद फॅमिली रेस्टॉरंट, चापोरा फोर्ट, वागातोर बीच, अंजुना बीच आणि बरंच काही. या हॉटेलमध्ये हॉटेल रूमपेक्षा मला जास्त कोणता एरिया आवडला असेल तर तो यांचं डायनिंग अँड रिसेप्शन. इट इज ब्युटिफुली डिझाईन. डायनिंग एरिया इज स्मॉल बट द वे दे हॅव डिझाईन्ड इट विथ सीलिंग लाईट्स, फ्लोअर टाईल्स, सोफाज, चेअर्स अँड कलर कॉम्बिनेशन्स मला फार आवडले. हे असं समुद्र किनाऱ्यापासून थोडी दूरची हॉटेल्स बघितली आणि तिथे राहिलं की जाणवतं गोव्याची सफर फक्त समुद्र किनाऱ्यांपुरती मर्यादित नसून सुंदर मुक्कामाची, निवांत सकाळची आणि खास आठवणींची आहे. If you are looking for any such place for your trip, this is a good place to go.